Subscribe to our YouTube channel, press the bell icon to receive the notifications, like and share our videos. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं. जसं की निवृत्तीनंतर आपल्याला मिळणारा एक रकमी निधी म्हणजे भविष्य निर्वाह निधी म्हणा किंवा ग्रॅच्युइटी, या आपल्या आयुष्यभराच्या कष्टातून जमा झालेल्या पुंजीचा विनियोग करताना सर्वसाधारणपणे आपल्याकडनं काय चुका होऊ शकतात किंवा आपण काय काळजी घ्यायला हवी याबद्दल आज आपण चर्चा करूया. नमस्कार, मी जितेंद्र दाशरथी आणि माझ्यासोबत आहेत उन्मेष देशमुख सर. उन्मेष सर, या विषयाला अनुसरून सगळ्यात पहिल्यांदा बेसिक प्रश्न मी हा विचारतो की निवृत्ती निधीचं नियोजन करताना आपण आपल्या कुठल्या उद्दिष्टांना प्रायोरिटी द्यायला हवी किंवा प्राथमिकता द्यायला हवी? नक्कीच. थँक्यू. मला वाटतं हा खरा प्रश्न नाहीये आणि याचं उत्तर पण तसं सगळ्यांना माहिती असणारं उत्तर आहे. पण तरी विषयामध्ये शिरण्याच्या आधी मला वाटतं आपण ही गोष्ट थोडीशी सांगूया की त्याचे उद्देश काय असू शकतील. त्याचे उद्देश म्हणजे जो आपल्याला पैसा मिळतो, जो निधी मिळतो रिटायरमेंटचा, निवृत्तीनंतरचा, त्याचे उद्देश काय असू शकतात साधारणतः. हा निधी कुठून कुठून मिळतो ते मी सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही सांगितलं भविष्य निर्वाह निधी किंवा ग्रॅच्युइटी किंवा अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींमधून तो पैसा मिळतो. पण आता मिळणारा जो पैसा असतो तो बऱ्यापैकी सबस्टॅन्शियली जास्त असतो. एनिवेअर बिटवीन 40, 50, 60, 70, 80 लाख, 90 लाख, 100 लाख अशा प्रकारे तो पैसा असतो. आणि अशा वेळी हे फार महत्वाचं बनतं की त्या पैशांचा मी विनियोग कसा करायला हवा. तर या पैशांची उद्दिष्ट काय असू शकतात. एक सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट त्या पैशांचं हे आहे की मला जर पेन्शन नसेल, मला जर रिकरिंग इन्कम नसेल, माझ्या रिटायरमेंट नंतर, माझ्या निवृत्तीनंतर मला जर कुठल्याही प्रकारचं निवृत्ती वेतन मिळत नसेल, तर या रकमेद्वारे मी एक मला स्वतःला निवृत्ती वेतन चालू करून घ्यावं. हा मला वाटतं सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. त्याचं कारण असं आहे की साधारणतः रिटायरमेंट नंतर व्यक्ती, हस्बंड आणि त्याची वाईफ, हे कपल साधारणतः 25 ते 30 वर्षांचा त्यांचा कालावधी असतो. जीवन प्रवास साधारणतः 25 ते 30 वर्षांचा असतो. याचा अर्थ असा आहे की या 25-30 वर्षांसाठीची ही पुंजी आहे आणि हे 25-30 वर्षांमध्ये त्यांना मिळणारं जे निवृत्ती वेतन आहे ते यातूनच मिळवायचं आहे. याशिवाय हा जो निधी आहे हा निधी पण टिकवून ठेवायचा आहे. त्यानंतर त्यांचं आयुर्मान संपल्यानंतर 25 ते 30 वर्षांच्या कालखंडानंतर तो निधी पुढच्या पिढीला हस्तांतरित करायचा अशी बऱ्याचशा लोकांची इच्छा असते. तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करो वा न करो पण त्यांच्या कालावधीपुरता तो पुरवणं ही मात्र सगळ्यात महत्वाची त्यातली बाब आहे असं मला वाटतं. 2-3 गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. एक म्हणजे जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपले मेडिकल एक्सपेन्सेस वाढत जातात. भारतामध्ये आपण जे महागाईचे दर आहेत ते महागाईचे दर 2 क्षेत्रात सगळ्यात जास्त आहेत. त्यातलं एक क्षेत्र आहे ते म्हणजे शिक्षण क्षेत्र आणि दुसरं आहे ते म्हणजे हेल्थ क्षेत्र किंवा मेडिकल क्षेत्र. आता आरोग्य क्षेत्रामध्ये एवढा महागाईचा दर वाढता असल्यामुळे त्यासाठी काही पुंजी राखीव ठेवणं हे इनएव्हिटेबल आहे. ज्या लोकांनी आधी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज घेतलेल्या नसतील त्यांना त्या एवढ्या वयामध्ये म्हणजे 58-60 नंतर तशा प्रकारच्या पॉलिसीज मिळणं दुरापास्त होऊन जातं. अशा वेळी आपल्याकडचा एक 10, 15, 20 लाख रुपयांचा निधी हा फक्त आपल्या तब्येतीसाठी बाजूला राखीव ठेवणं फार महत्वाचं होऊन जातं. हा एक त्याचा महत्वाचा उद्देश आहे. निवृत्ती वेतन झालं किंवा या कारणासाठीचा तो पैसा बाजूला ठेवणं झालं. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी अधोरेखित करेल. हे जे कुटुंब असतं त्यांनी आयुष्यभर कष्ट केलेले असतात, आयुष्यभर स्वतःच्या आनंदांना मुरड घातलेली असते, मुलांची शिक्षण केलेली असतात, पै न पै पैसा साठवून आतापर्यंतच्या आपल्या इच्छा मारलेल्या असतात. मग त्या इच्छा पूर्ण करण्याची सुद्धा ही वेळ असते आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्यांना एक पैसा, त्यातला एक रक्कम बाजूला ठेवावी हा पण त्याचा महत्वाचा एक उद्देश आहे. उदाहरणार्थ जग फिरायला जाणे किंवा भारत फिरायला जाणे, ती फिरण्याची इच्छा कुठेतरी पूर्ण करणे यासाठी एक पैसा बाजूला ठेवायला हवा. कुठेतरी अधुरी राहिलेली इच्छा गाडी घेण्याची किंवा घर घेण्याची जर अधुरी राहिली असेल तर ती पूर्ण करणे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपली सगळ्यांची जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. याचा अर्थ असा आहे की आपण पूर्वीपेक्षा आता रुटीन मध्ये थोडे जास्त पैसे खर्च करतो. आपल्या दैनंदिन गरजेला सुद्धा आपण जास्त पैसे खर्च करतो.
का जास्त पैसे खर्च करतो आपण? कारण आपलं हॉटेलिंग वाढलेलं आहे, आपलं मॉलमध्ये जाणं वाढलेलं आहे किंवा घरी सुद्धा आपल्याला मदतनीस हवे असतात. कामवाली बाईच्या स्वरूपात असतील किंवा ड्रायव्हरच्या स्वरूपामध्ये असतील. तर अशा हम्म. बाबींचे सुद्धा खर्च वाढलेले आहेत आणि बरेचसे ज्येष्ठ नागरिक आता एकटे सुद्धा राहतात. अशा वेळी त्यांना अशा प्रकारच्या मदतनीसांची गरज जास्त पडते. मग या ठिकाणी सुद्धा तो खर्च लागू शकतो. आणि याशिवाय सगळ्यात महत्वाची एक बाब म्हणजे जर त्यांच्या काही मुलांचे, आप्तेष्टांचे काही गोल जर पूर्ण राहिलेले असतील तर त्यासाठी सुद्धा पैसे त्यांना देणं, काही रक्कम का होईना ती त्यांना देणं. तर अशा प्रकारच्या उद्दिष्टांची एक यादीच तयार होऊन जाते खरं तर हा पैसा जसा हातात येतो तसा. पण एवढे उद्दिष्ट जरी असले तरी मला असं वाटतं की या उद्दिष्टांमधून सुद्धा आपण कसं प्लॅनिंग करायला हवं किंवा कसं मॅनेजमेंट करायला हवं ही बाब फार महत्वाची ठरते. पण शेवटी काय आहे की उद्दिष्ट ही सगळ्या फॅमिलीजची वेगवेगळी असू शकतात. काहींचे काही हो. गोल्स पूर्ण असू छान. शकतील, झालेले असू शकतील. काहींना फक्त जग फिरायचंय, काहींना फक्त मोठा बंगला बांधायचा आहे. त्यामुळे हा जो प्रकार आहे हा थोडासा जास्त मला वाटतं कुटुंब स्पेसिफिक किंवा त्या फॅमिली पुरता मर्यादित असतो. प्रत्येकाच्या असू या शकतो. गरजा वेगवेगळ्या असू शकतात. पण नेमकं घडतं काय, की हे जे कुटुंब आहे, एवढा मोठा पैसा हातामध्ये आल्यानंतर बऱ्याचदा असं होतं, की त्यांना कन्फ्यूज व्हायला होतं. त्यांना कळत नाही, की मी या पैशांचं नेमकं नियोजन कसं करावं? आणि मला वाटतं या उंबरठ्यावरती हाच भाग सगळ्यात महत्त्वाचा ठरतो आणि अशा वेळी खूप साऱ्या चुका सुद्धा हातून घडण्याची शक्यता असते. तोच माझा पुढचा प्रश्न आहे, चुका या शब्दांना घेऊनच, की जेव्हा आपण आत्ता हे बघितलं, तुम्ही सांगितलं की कुठल्या कुठल्या उद्दिष्टांकडे लक्ष द्यायला हवं किंवा कुठली उद्दिष्ट जनरली असतात. मग ते फॅमिली स्पेसिफिक वेगवेगळी उद्दिष्ट असू शकतात. पण शेवटी तुम्ही जे म्हणालात की आता ह्या निधीचं हा आपली आयुष्यभराची जी पुंजी आहे याच्यासाठी या उद्दिष्टांसाठी परत त्यातनं पैसा निर्माण करताना किंवा तो पैसा गुंतवताना म्हणा किंवा त्या पैशाचा विनियोग करताना सर्वसाधारणपणे ज्या चुका घडतात तुम्ही म्हणालात त्या चुका कोणत्या प्रकारच्या आणि कशा प्रकारच्या असतात असं तुमचा अनुभव आहे? नक्कीच. मी खरं चुका सांगण्याच्या ऐवजी मी काही गोष्टी सांगतो म्हणजे घडलेल्या हकीकत असं आपण म्हणूया त्याला. मी या व्यवसायात असल्यामुळे खरं दिवसेंदिवस आयुष्यामध्ये मला दैनंदिन आयुष्यामध्ये खूप शिकायला मिळत असतं आणि हे शिकायला जे मिळतं ते माझ्याचकडे येणाऱ्या गुंतवणूकदारांकडून शिकायला मिळतं. आणि त्यांच्या ज्या चुका असतात त्या कुठे ना कुठे आम्हाला कळत असतात आणि त्या बाकीच्यांनी करू नये म्हणून माझ्याकडे एक अशी प्रकारची डिक्शनरी तयार होते असं म्हणायला हरकत नाही. तर आपण वन बाय वन एक 2-3 चुका आता बघूया आणि हकीकत ज्या घडलेल्या आहेत त्या आपण तशाच्या तसा सांगण्याचा प्रयत्न करू. एक गृहस्थ व्यवसायात होते आणि त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना व्यवसाय सोडायला लागला. वयाच्या साधारणतः 57-58व्या वर्षी असेल. त्यानंतर साधारणतः 1 वर्षांनी त्यांच्या पत्नी रिटायर झाल्या. त्या MSCB मध्ये जॉब करायच्या. त्या रिटायर झाल्यानंतर त्यांना त्यांच्या रिटायरमेंटचा चांगला पैसा मिळाला आणि ती जी रक्कम होती ती सबस्टेन्शियली मोठी अमाऊंट होती. आपण 75 लाख रुपयांच्या घरामध्ये ती अमाऊंट असेल असं म्हणूया. त्या पिरियडमध्ये या गृहस्थांकडे किंवा या कपलकडे एक बिल्डर आले आणि त्या बिल्डरनी त्यांना असं सांगितलं की मी आता एक नवीन प्रोजेक्ट तयार करतोय आणि या प्रोजेक्टमध्ये बऱ्याचशा लोकांच्या गुंतवणुकी घेतोय आणि या गुंतवणुकीद्वारे तुम्हाला जो परतावा मिळेल तो साधारणतः 2% महिने एवढा परतावा असेल. म्हणजे वर्षाला 24% तुम्हाला एवढा एवढा परतावा मिळेल. यांना असं वाटलं की खरंच खूप चांगलं आहे आणि बिल्डर तसा प्रतिथयश बिल्डर होता, नावाजलेला बिल्डर होता आणि यातून तर काही आपले पैसे कुठे जातील असं त्यांना वाटलंच नाही. बघा त्यांनी काय केलं की साधारणतः एक 50 लाख रुपयांची रक्कम त्या बिल्डरकडे गुंतवली. 25 लाख रुपयांमध्ये त्यांच्या ज्या हौसी मौजी राहिलेल्या होत्या त्या पूर्ण केल्या आणि 50 लाख रुपयांमध्ये त्यांना दर महिन्याला रक्कम यायला लागली. सुरुवातीला हे फार छान चाललं. साधारणतः वर्ष, सव्वा वर्ष, 1.5 वर्षांपर्यंत हे छान चाललं. त्यांना दर महिन्याच्या रक्कम पोहोचती केली जायची. पण कालांतराने हळूहळू हे रक्कम येणं डिले व्हायला लागलं, थोडासा उशीर व्हायला लागला महिन्याची रक्कम यायला. त्यानंतर त्यात खंड पडायला लागला, 1-1, 2-2 महिन्यांचा खंड पडायला लागला. जेव्हा यांनी त्या बिल्डरचा पाठपुरावा केला तेव्हा त्यांना तो बिल्डर टाळायला लागला, चुकवायला लागला. त्यानंतर यांनी बरीच
चालू केली, त्यांच्या प्रोजेक्टवरती जाऊन बघितलं, त्यावेळी त्यांना कळालं की कुठेतरी बिल्डरच्या पूर्ण व्यवसायामध्येच प्रॉब्लेम तयार झालेला आहे आणि याचा प्रोजेक्ट काही फलस्वरूप होत नाहीये आणि आपले पैसे जे आहेत ते आता आपल्याला मिळणं हे खूप कठीण होऊन बसलेलं आहे. बघा, आयुष्यभर कष्ट केलेला पैसा तुम्ही बिल्डरला असा विचार न करता देऊन टाकला आणि आता ते जे कुटुंब आहे ते कुटुंब खरंच म्हणजे एक प्रकारे आपण म्हणूया की त्यांचा खूप मोठा फायनान्शियल लॉस याच्यातून झाला. ही झाली पहिली कथा. तर अशा प्रकारे कुठल्याही अनसॉलिसिटेड किंवा अनरेकग्नाइज्ड किंवा अनरेग्युलेटेड इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण पैसे गुंतवायला नको, जसं या बिल्डरकडे त्यांनी पैसे दिले. दुसरं एक माझ्याकडे उदाहरण आहे. त्या महाशयांनी त्यांचे जे पैसे आहेत ते फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये, म्हणजे शेअर मार्केटचा फ्युचर अँड ऑप्शन्स नावाचा एक प्रकार असतो, जिथे ज्या ठिकाणी आपण 1 लाख रुपये गुंतवून साधारणतः 10 लाख रुपयांची 1 लाख रुपये फक्त गुंतवून 10 लाख रुपयांचा माल आपण घेत असतो. म्हणजे आपल्याला जर नुकसान झालं 10% तर आपले 1 लाख रुपये गेले, अशा प्रकारचं ते इन्स्ट्रुमेंट असतं. त्यांनी या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये एक चांगली रक्कम गुंतवली आणि ती रक्कम त्यांची कालांतराने याच आमिषापोटी की महिन्याला मी तुम्हाला 2% 3% देईल, या आमिषापोटी त्यांचे ते पैसे सुद्धा गेले आणि त्यांना बराच मोठा नुकसान हे सहन करावं लागलं. तिसरी पण अशाच प्रकारची एक माझ्याकडे गोष्ट आहे आणि अगदी खऱ्या घडलेल्या हकीकती आहेत, ज्यामध्ये त्या कुटुंबाचा दोघेही जण रिटायर झाले, चांगला पैसा मिळाला, साधारणतः 1.25 कोटी रुपये त्यांना मिळाले. दोघांचीही मुलं फॉरेनला शिकायला गेली होती. यांनी असा निर्णय घेतला की मुलांसाठी आपण एज्युकेशन लोन नाही काढायचं, शैक्षणिक कर्ज नाही घ्यायचं आणि मुलांना आपणच पूर्ण फंडिंग करायचं. आता दोन्ही मुलांचं मिळून फंडिंग साधारणतः 70-80 लाख रुपयांच्या घरामध्ये होतं, कारण दोघेही बाहेर शिकायला गेले एका मागोमाग एक, आणि यांनी पूर्ण पैसे मुलांना देऊन टाकले या अपेक्षेपोटी की त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्या मुलं त्यांना पैसे परत देतील. पण बघा, मुलांचे शिक्षण पूर्ण झाले, मुलांच्या नोकऱ्या लागल्या, पण यांचे पैसे मात्र मुलांकडून अजूनही यायला तयार नाही. म्हणजे आता यांच्याकडे परिस्थिती अशी झालेली आहे की आपले स्वतःचे पैसे असून स्वतःच्या मुलांना मागणं फार अवघड होऊन बसलेलं आहे आणि मुलांकडून हे पैसे घेऊ शकत नाही. माझं हे म्हणणं नाहीये की मुलांना पैसे द्यायचे नाहीयेत, मुलांना पैसे जरूर द्या, पण ते किती प्रमाणामध्ये द्यायला हवे याचा आपण एक मला वाटतं चौकट आखून घ्यायला हवी. सगळ्यात मूळ मुद्दा याच्यामधून जो मला वाटतं अधोरेखित होतोय तो हा आहे की आपण आपले पैसे आल्यानंतर ते पैसे, त्या पैशांचं जे प्रिन्सिपल आहे किंवा जी मूळ रक्कम आहे ती आपली अबाधित ठेवणं, ती आपली कायम ठेवणं आपल्याकडे हा फार महत्वाचा भाग आपल्यासाठी बनतो. पर्टिक्युलरली या एज ग्रुपमध्ये असताना. त्याचं कारण आहे की यापुढे 60व्या वर्षानंतर आपण नवीन पैसा कमवू शकणार नाही आहोत, ती उमेद आपल्यामध्ये नाहीये. म्हणून आपली जी मूळ रक्कम आहे, आपले जे भांडवल आहे, ते भांडवल आपण कुठेही अशा प्रकारच्या अनरेग्युलेटेड इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्व्हेस्ट न करणं आणि ती शाबूत ठेवणं मला वाटतं हा फार फार गरजेचा प्रकार होऊन बसतो. म्हणजे हे आणि अशा प्रकारची बरीच उदाहरणं माझ्यासमोर आहेत खरं तर, ज्यामध्ये लोकांनी अशा चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली. कारण तुम्हाला माहिती, रिटायर झाल्यानंतर बरेचसे लोक आपल्या आजूबाजूला असतात जे आपल्या कदाचित रिटायर होण्याची वाट बघत असतात आणि रिटायर झाल्यानंतर आपल्याकडून केव्हा पैसा मागतो. मुलांचं सोडा, पण जवळचे नातेवाईक सुद्धा कधीतरी असे पैसे मागतात आणि त्यावेळी आपण पण थोडासा राजा उदार झालेला असतो. त्याप्रमाणे हे कुटुंब सुद्धा आपल्याकडे आहेत ना, मग आपण मदत करायला नको का, म्हणून आपण मदत करतो. मदत करायला अजिबात हरकत नाहीये, पण मदत करत असताना आपण ती किती प्रमाणामध्ये करायला हवी आणि ती किती सुरक्षित ठिकाणी करायला हवी याचा विचार करून नक्कीच करायला हवं. आणि गुंतवणूक करत असताना मात्र आपण कुठल्या ठिकाणी गुंतवणूक करतोय, ते जे गुंतवणुकीचं साधन आहे ते गुंतवणुकीचं साधन आपले योग्य आहे का नाहीये हे बघणं फार गरजेचं आहे. फक्त मला त्या ठिकाणी परतावा जास्त मिळतोय, मला त्या ठिकाणी व्याज जास्त मिळतोय म्हणून मी खूप मोठा धोका पत्करतोय की काय, अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर मला वाटतं इथे नक्कीच विचार करण्याची गरज आहे. आणि आपल्या देशामध्ये साधारणतः 30-35 वर्ष नोकरी केल्यानंतर कुठे त्या कुटुंबाला एक चांगली रक्कम मिळत असते. ती रक्कम त्यांनी मला वाटतं त्यांचं भांडवल अबाधित ठेवणं, सुरक्षित ठेवणं ही सगळ्यात महत्वाची आजची गरज आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप म्हणजे प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्ही तुम्हाला आलेले जे अनुभव आहेत त्यातनं या गोष्टी सांगितल्यात. आता आपण यामध्ये हे बघितलं की
हा बोला सर, तुम्ही काहीतरी बोलताय. हा म्हणजे मला हे म्हणायचं होतं की या खऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत आणि या आजूबाजूच्या घडलेल्या गोष्टींवरूनच आपण शिकत जातो आणि खरंय. तेच मी इथे सांगतोय. म्हणजे मला हे फक्त अनुभव सांगायचे बरोबर. आहेत. मला वाटतं मी इथे कुठलंच काही स्किल कुठलेच सांगत नाहीये किंवा म्हणजे इथून मला वाटतं थेरॉटिकल काहीच नाहीये याच्यामध्ये. खरंय, खरंय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्याला आलेले एक्सपिरियन्सेस किंवा आपण ऐकलेले एक्सपिरियन्सेस या गोष्टीवर तुम्ही सांगितलं. आता तुम्ही म्हणा, आपण आता या गोष्टीत आपण काय चुका होऊ शकतात हे बघितलं, काय पैशांचे आपला विनियोग करण्याची चांगली उद्दिष्ट असावीत किंवा असू शकतात किंवा असतात ते बघितलं. आता मला वाटतं तिसरा मुद्दा यामध्ये महत्वाचा हा असू शकतो की आपण मग कोणते असे गुंतवणुकीचे इन्व्हेस्टमेंटचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्या ठिकाणी आपण हा पैसा योग्य पद्धतीने गुंतवू शकतो, त्या विषयावर आपल्याला काही बोलता येईल का? नक्कीच. मला वाटतं तोच सगळ्यात महत्वाचा विषय बनतो. म्हणजे आता एकदा आपण सगळे हर्डल्स जेव्हा दूर करतो, अडथळे जेव्हा दूर करतो, तेव्हा आपल्याला योग्य रस्ता पकडणं फार गरजेचं आहे. तर खरं तेच महत्वाचं काम आहे. जेणेकरून आपले जी वेल्थ आहे ती वेल्थ वाढत पण राहील आणि पुढचे 25-30 वर्ष आपल्याला तो पैसा पुरेल सुद्धा. पण मला वाटतं याला थोडासा जास्त वेळ आपल्याला लागणार आहे हे सगळं एक्सप्लेन करण्यासाठी. आणि त्यासाठी आपण पुढचा एक भाग, एक किंवा दोन भाग आपण घेऊया. हा विषय फार महत्वाचा आहे आणि विषय मोठा हो, सुद्धा आहे. नक्कीच. म्हणजे हा थोडासा आणखीन खोलात जाऊन आपल्याला जास्त डिटेलिंग याचं करता येईल. म्हणून जर आपण पुढच्या फ्रायडे फिनटॉक मध्ये हा विषय जर घेऊ शकलो, त्यावेळी मी अगदी पूर्ण याचं डिटेलिंग करण्याचा प्रयत्न करेल की कुठे आपण गुंतवणूक करायला हवी, कुठे गुंतवणूक करायला नको, कुठल्या गुंतवणुकीच्या पद्धतीमुळे आपल्याला रेग्युलर इन्कम मिळू शकेल, आपल्याला जर रेग्युलर इन्कमची गरज नसेल तर आपण काय करायला हवं, आपण कितपत जोखीम घ्यायला हवी, आपण कुठल्या किती कालावधीसाठी आपण गुंतवणूक करायला हवी, लिक्विडिटी कुठे आपल्याला जास्त चांगली मिळेल. कारण लिक्विडिटी हा पण एक फार महत्वाचा भाग आहे. मला वाटतं तो माझ्या बोलण्यात राहून गेला की या वयामध्ये मला जेव्हा लागतील तेव्हा पैसे उपलब्ध असणं हा फार महत्वाचा भाग असं ठरून जातो. आणि म्हणून आपण या गुंतवणुकीविषयी जेव्हा चर्चा करू पुढच्या वेळी, तेव्हा आपण हा लिक्विडिटीचा भाग सुद्धा त्यावेळी बघणार आहोत. तर नक्कीच. आपण पुढच्या फ्रायडेला माझी तुम्हाला विनंती आहे की मे बी पुढच्या फ्रायडेच्या याच्यामध्ये आपण हे डिस्कस करूया. नक्कीच, नक्कीच. आपण हा विषय, कारण अतिशय महत्वाचा विषय. माझी आपले हे बोलणं जे ऐकतायत त्यांना सुद्धा माझी ही विनंती असेल की तुम्हाला या विषयाचं महत्व नक्कीच लक्षात आलं असेल. म्हणून हा भाग तर तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवाच, पण तुम्ही पुढच्या भागाला हजर राहा, ऐका आणि इतर लोकांना सुद्धा जे आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतील किंवा येत्या काही वर्षात जे निवृत्त होणार असतील अशा लोकांना सुद्धा तुम्ही त्या लोकांपर्यंत आपला हा मेसेज पोहोचवा की हा भाग अतिशय महत्वाचा आहे. तर फ्रायडे फिनटॉकची ही सिरीज, हे 2-3 भाग जे आहेत ते तुम्ही नक्कीच बघा आणि या विषयावर थोडं जागरूक होण्याचा आपण प्रयत्न करूया. उन्मेष सर. थँक्यू सो मच. आणि हा आमचा एक प्रयत्न आहे लोकांपर्यंत ही जागृती पोहोचवण्याचा, आर्थिक जागृती पोहोचवण्याचा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि पुढच्या शुक्रवारी परत एकदा जॉईन करा. याचाच पुढचा भाग आम्ही घेऊन येऊ. थँक्यू. धन्यवाद.